नमस्कार. तर मी आहे प्रियांका, म्हणजे तुमची लाडकी कोकण कन्या मालवणी. आणि कोकण कन्या मालवणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. सो आज सुट्टी असा आणि मी विचार केला दिवसभर काय करतले घराकडे, कारण आज अक्षय सुद्धा नाही आणि मागा तर कंटाळा येतो. तुमका माहिती आहे घराकडे कोण नसला आणि वैताग येता मागा तरी. म्हणून मी विचार केलंय आज काहीतरी रेसिपी शूट करते. मग तुमका माझी आता कुठची रेसिपी बघूची असतं ती तुम्ही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. पण आज माझ्या घरात भरपूर सारे ड्रायफ्रुट्स असतात. सो म्हाका असं वाटतं प्रीती आणि अक्षयला, म्हणजे प्रीती काय होय ना या, प्रीती म्हणजे माझी छोटी बहीण ना, ती मुंबईत असता. पण ती दोघांना ड्रायफ्रुट्सच्या माझ्या बनवलेल्या लाडवांका अशी, आणि दोघा पण मांडत असतात माका हवे तुका हवे. मग मी आज विचार करतोय माझ्याकडे ड्रायफ्रुट्स पण असत आणि सुट्टी असा एकटा असय, म्हणजे अक्षय मधी मधी लुडबुड 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 करू शकायचो नाही. मग आज मी ड्रायफ्रुटचे लाडू तरी बनवून दाखवतोय. मग चला मग आज आपण बनवूया ड्रायफ्रुटचे लाडू. सो मित्रांनो, मी आता मस्तपैकी सगळी ड्रायफ्रुट्स वगैरे रेडी करून ठेवले किचनमध्ये. आणि बाहेर बघतंय ना तर पावसच नाही हा, म्हणजे पावसाचं म्हणून ड्रायफ्रूटचे लाडू बनवतोय. पण बाहेर बघतोय तर 4 दिवस म्हणजे पावसच पडणार नाही. पहिलं काय तो धो 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 पडान गेलो आणि आता पावसच पडणार नाही. मला कंटाळो येलो, गरम मरणाचा जाता. आणि मेन म्हणजे ना कोकणात पाऊस पडता आणि कुर्ले भेटतात तिकडे, आणि म्हाका ना कुर्ले खायसारखे वाटतात. लवकरच काहीतरी प्लॅन करतोय कोकणात जाऊचो, कारण कुर्ले म्हणजे कोकणी माणसो, मेन म्हणजे माझो जीव की प्राण. तुमका मेन म्हणजे सांगूचं ना तर लहानपणी म्हणजे आता पण जातोय मी. आता गेल्यावर आम्ही मे बी कुर्ल्याक गेलो ना तर मी नक्की व्हिडिओ करीन. सो मी पप्पा काका दादा वगैरे आम्ही सगळे कुर्ल्यांका जायचो. आणि आजीची माका ह्यासाठी आठवण येली की इतकी जपान ती, म्हणजे असं लहानपणांका बाहेर नेऊ नका, नजर लागतली तसा. मी आपला पप्पा आणि काकांबरोबर जायचोय तेव्हा ते आमच्याकडे कंदील असायचे धरूचे असे, आणि व्हळात कुर्ले पकडूक जातो. आमच्या घराच्या खाली ना मळं असा आणि मळ्याच्या तिकडे म्हणजे असं होळ असा. मग त्या होळात आम्ही कुर्ले पकडूक जातो. आणि रात्री म्हणजे किती 7:30 वाजता. आणि आजीची आरड असायची, कारण माका जाऊचं असं, मी मरणाचा धुमशान घाली माका जाऊचं जा म्हणून. तर मग माझ्या आजी पप्पांका आणि काकांका ओरडा, खेका तेका घेऊन जातास रे, मगे काय झाला ना तर तुमका मगे सांगताय काय था. म्हणजे सांगण्याचा उद्देश इकडच्या पण लोकांना कळेल असं की आजीला माझी एवढी काळजी असायची की तिला संध्याकाळच्या वेळी तिकडे घेऊन जाऊ नका, उगाच कोणाची नजर लागेल भूताखेतांची झाडापेडांची, तर मग काय करणार, ती अजून लहान आहे. सो तिची एक अशी आठवण, म्हणजे बऱ्याच आठवणी आहेत. सो ठीक आहे, चला मग आपण आता ड्रायफ्रूटचा लाडू बनवूया. दाखवते मी तुम्हाला काय काय तयारी केली आहे ती. बघा वातावरण बघा, मी म्हणतोय ना तुमका मरणाचा ऊन पडला आता. आता आपण किचनमध्ये येलो आणि ड्रायफ्रूटचे माझे लाडू जे असतात ना ते मी फक्त एवढ्याच आयटममध्ये बनवते. मेन म्हणजे एक भांडा, एक परात, जवळजवळ मी ना अर्धा किलो ड्रायफ्रुट्स घेतलेत. हे सगळे मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत आणि मी अर्धा किलो मिक्स ड्रायफ्रुट्स घेतलेत. त्याच्यानंतर हे आहे खारीक पूड. अर्धा किलो ड्रायफ्रूटसाठी मी 1/2 किलो खारीक पूड घेतली. म्हणजे मला जो एक ना ते असं क्रंचनेस येतो ना तो मला खूप आवडतो लाडवांमध्ये. त्याच्यानंतर मी 1/2 किलो खजूर घेतले. आणि ह्याला काय म्हणतात मी विसरले, एक मिनिट मी सांगते. पॅकेट जाऊन पुन्हा बघितलं मी. सो ह्याला पंपकिन सीड्स म्हणतात. हे मी 50 ग्रॅम घेतले. आणि आपलं तूप. सो चला मग मी तुम्हाला आता दाखवते की कसं आपण बनवायचं. आज माझ्याकडे कॅमेरा धरायला कोण नाही आहे, सो मीच सगळं शूट केलं आहे. गॅस चालू केलेला आहे मी आणि मस्तपैकी पूर्ण तवा गरम होईपर्यंत पूर्ण तवा तापून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत फक्त हा वाला 1 चमचा तूप. चला तवा तापलेला आहे, आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया. सो आपण आता तूप टाकून घेऊया. हे बघा, हा एवढाच चमचा मी फक्त तूप टाकून घेते.
हे बघा, मी आता एवढा चमचा हा तूप टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी हे सगळे ड्रायफ्रुट्स. आता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते फक्त नॉर्मल मंद आचेवर फक्त असे परतून घ्यायचे छानपैकी. थोडक्यात काय की त्याचा कलर वगैरे काही चेंज नाही झाला पाहिजे, फक्त आपण याला एक गरम करून घेतोय. हे बघा, हे असे ना पूर्ण थोडे असे लाल होत आलेत, पण हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. हे म्हणजे आपल्याला हे भाजायचे नाही आहेत, कारण याची आपण आता मिक्सरमध्ये ह्याला हे करून घेणार, ग्राइंड करून घेणार आहोत. एकदम तुपाचा मस्त असा वास सुटलाय. सो आता आपले ड्रायफ्रुट्स मस्तपैकी भाजलेले आहेत बघा, एकदम असं खमंग वास आलाय. सो आता आपण याला ग्राइंड करून घेणार. थोडे थंड होऊ दे. आपले ड्रायफ्रुट्स थंड होतील आता. तोपर्यंत आपण बाहेर बघा किती ऊन आहे ते आपण बघू. म्हणजे पावसाळा म्हणजे गणपतीला पाऊस पडणार आहे का? एवढा पाऊस गायब कुठे झाला काय कळत नाही. कोणाच्या तोंडात शिराई काय माहिती. ओ बघा ऊन, बघा ऊन असं नुसतं मरणाचं असं ऊन पडला आता व्हायचं. सो चला मग आता जे आपण ड्रायफ्रुट्स आहेत ना ते मिक्सरमध्ये मस्तपैकी वाटून घेऊया. मेन म्हणजे ना जास्त बारीक नाही करायचंय, फक्त एक हलकासा एकदा ग्राइंड करून घ्यायचं. हे बघा, हे बघा, हे एवढं असं हलकासा मस्त असं ग्राइंड करून घ्यायचंय आणि मग ते परातीला आपण एकत्र असं एकजीव करणार आहोत. मग हे जेवढं आपण ग्राइंड करतोय तो आपण एका भांड्यात काढून घ्यायचं. त्यानंतर तो त्याच गरम तव्यावर हे पंपकिन सीड टाकायची. सेम थोडेसे असे खरपूस परतून घ्यायचे आहेत फक्त. ह्याला पण मी काही तूप वगैरे टाकलं नाही आहे, कारण आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहेत हे. आणि हे पण मिक्सरला ग्राइंड करायचे आहेत. आणि हे आपण जे मिश्रण रेडी केलंय हे बघा, हे पूर्ण असं असं होऊन जातं. सो ग्राइंड केल्यानंतर त्यानंतर आता पंपकिन सीड माझे मस्तपैकी परतून घेतलेले आहेत मी. आणि आता मी काय करणार आहे, खारीक पावडर जी आहे ना ती पण भाजून घेणार आहे. तोपर्यंत आपले पंपकिन सीड जे आहेत ते थंड होतील. सो खारीक पूडसाठी आपल्याला थोडंसं जास्त तूप लागणार आहे. सो याच्यामध्ये मी जवळजवळ 4 चमचे ना तूप टाकणार आहे, कारण खारीक पावडर जी आहे ती पूर्णपणे म्हणजे मस्त भाजली पाहिजे. सो यासाठी मी पूर्ण बघू शकता तुम्ही. आणि तूप वितळलं की मी ही खारीक पावडर जी आहे याच्यामध्ये टाकून घेईन. चला, आपलं तूप चांगलं असं वितळून झालेलं आहे. सो आता ही जी खारीक पावडर आहे ती याच्यात मी टाकली. गॅस एकदम बारीक ठेवायचा खारीक पावडर भाजताना, कारण कुठेही ती अशी करपू नये आणि छान अशी ती परतून घ्यायची. म्हणजे ते तूप जे आहे आणि खारीक पावडर जी आहे ती पूर्णपणे अशी एकजीव झाली पाहिजे. मला एका हाताने करता येत नाहीये, सो मी हे करून घेते. म्हणजे जसं आपण रवा कसा भाजतो तुपामध्ये प्रसादाचा शिरा वगैरे बनवण्यासाठी, तसं सेम मी खारीक पावडर भाजून घ्यायची. पूर्ण असं त्याचे पावडर जे असते त्याचे असे पूर्ण दाणे दाणे होते असं. सो खारीक पावडर पण मस्तपैकी भाजलेली आहे. थंड झालेले पंपकिन सीड्स आहेत ते पण ग्राइंड करून घेऊ. मस्त बघा अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ते पण आपण आता याच्यात टाकू. सो आता मी मिश्रण सगळं एकजीव करून घेते आणि ते एकजीव केलं की मी तुम्हाला एकदा दाखवते.
ॲक्च्युली मी सांगायला विसरले, आपण खजूर पण याच्यामध्येच ग्राइंड केलेले हे आहे. बघा, सगळं मिश्रण असं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं. ते सगळं मिश्रण मिसळलं पाहिजे एकमेकांमध्ये, तर मग त्याची अशी व्यवस्थित अशी टेस्ट येते. आणि मेन म्हणजे मी खारीक पावडर गुळाऐवजी घेतली होती, कारण मला साखर किंवा गूळ नको होतं. म्हणजे हेल्थच्या दृष्टीने मी साखर किंवा गूळ नाही वापरत. सो मी स्वीटनेससाठी इथं खारीक पावडर घेतली होती. मग तुम्ही म्हणाल खजूर का घेतले, तर खजूर मी फक्त ॲज अ बाइंडिंगच्या हिशोबाने खजूर घेतले होते. सो चला मग मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण होईपर्यंत आपण बघूया पुढे. सो तुम्ही बघू शकता मिश्रण असं मस्त असं एकजीव झालेलं आहे. आता याचे आपण छान असे लाडू वळून घेऊया. सो याचे लाडू एकदम इझिली वळतात. हे बघा, दाखवते. तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे ना त्या साईजमध्ये तुम्ही लाडू करू शकता. मला एक मीडियम साईजमध्ये मी लाडू बनवते. सो मी कोणाला गोड कमी आवडतं किंवा काय, मग म्हणून मी हे बघा हे एवढ्या साईजचे लाडू मस्तपैकी बनवलेले आहेत. सो बनवू मग पटापट. सो अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा भेटते. खूप छान असे याचे लाडू वळले जातात. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा गूळ वगैरे असं काही करायची गरजच नाही. तुम्ही खजूर टाकला किंवा थोडंसं तुपाच्या ह्याच्याने पण याचे खूप सुंदर असे लाडू होतात. मेन म्हणजे खायला पण एकदम, ज्यांना गोड क्रेविंग होत असते बघा, त्यांना हे लाडू खाता येतील. कारण शुगर गूळ ज्यांचं सर्व पूर्णपणे बंद आहे ते पण हे लाडू खाऊ शकतात. शिवाय इम्युनिटी बुस्टिंगसाठी हे लाडू खूप चांगले आहेत. हे बघा किती सुंदर असं लाडू. आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि अक्षय आता येण्याचा पण टाईम झाला आहे. सो छान आता आवरून बसूया आणि दिवा वगैरे लावून घेते. बघू मग आपण त्यांना लाडू खायला देऊ आणि त्याची रिॲक्शन काय आहे. अक्षय आलेला आहे घरी. ये 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 यावं. बसा बसा. प्लीज सीट, प्लीज सीट. कशाला सीट काय परत ओरडत बस. बरं जा, मस्त फ्रेश हो, आंघोळ वगैरे कर, तोपर्यंत पटकन जेवण रेडी आहे. ओके. बाय द वे मी आज काहीतरी तुझ्यासाठी बनवलंय. गेस्ट कर बघू. काय बनवलेस? तू सांग ना, तू गेस्ट कर काय बनवलंय ते. जेवण नाही, काहीतरी पाहिजे होतं तुला खूप दिवस. तू म्हणतोयस बनव बनव. लाडू. लाडू? कसले लाडू? ड्रायफ्रूटचे. ये तू कसं ओळखला यार, कसं ओळखलास? स्मेल. एवढा छान वास येता. माझ्या गव्हाक लाडवाचा सुवास इल घालणार. मी काय म्हणते, आत्ता खाणार आहेस की आंघोळ झाल्यावर? आंघोळ झाल्यावर. बरं चल बघ, तोपर्यंत मी कुकिंग करून घेते. ओके. सो अशा प्रकारे आमचा अक्षय फोनमध्येच काहीतरी बघत बसलाय आणि आता त्याला जिमवरून आल्यानंतर आंघोळीला जात नाहीये, तो इथं बसलाय टाइमपास करत आणि आता त्याला भूक लागली. मग मला काय म्हणतोय, काय डिलीट केले मी चुकून. काय डिलीट केलंस? फोटो.
कोणते वाले? ते बॅकअपमध्ये येतात. सो आता मला काय म्हणतो माहितीये का हा, मला लाडू दे म्हणून. पाहिजे की नको? दे. बरं, सरप्राईज. जिम साठी पौष्टिक लाडू. मस्त आवडली. नक्की का? हम्म. बघू 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 बघू. पृथ्वीला नाही द्यायचं, का? लपून ठेवायचे ते लाडू. हे बघा, हे लाडू. आणि हा खातोय अक्षय. कसे झाले वाळा लाडू? मस्त आवड. थँक्यू. मस्त आवडत लाडू. मागच्या वेळेसपेक्षा चांगलं झालं. थँक्यू. कोणी बनवलं? मी बनवले, मी. खरं सांग. का विकत आणलं? अरे मीच बनवले. माझ्याकडे व्लॉग आहे, मी शूट केलंय. अशा प्रकारे आपले लाडू जवळलेले आहे, दक्षिणे खाल्लेले आहे. आणि आता मी चालले. मामांना घेऊन जायचं. काय? मामांना. मामांना लाडू घेऊन जाऊया का? ठीक आहे, दोघांना. ठीक आहे, जाऊ. सो आता आम्ही जेवण करतो आणि झोपतो. बाय. सो आता तुम्ही बघितलात मी बनवलेले ड्रायफ्रूटचे लाडू कसे झाले ते तुमका टेस्ट करूक तर देऊक शकणे नाही, पण तुमका लाडवांवरना तरी कळतच असतले. सो तुम्ही पण सगळ्यांनी ड्रायफ्रूटचे लाडू बनवा, इम्युनिटी बूस्ट करा, ताकद वाढवा. मस्त पावसाळ्याचे दिवस असत. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की फॉलो, लाईक, सबस्क्राईब आणि चांगले चांगले कमेंट पण नक्की करा. सो थँक्यू.